टॉक्सिक रिलेशनशिप. प्रत्येक टॉक्सिक रिलेशनशिपची सुरुवात भांडण, शिवीगाळ, स्पष्ट रेड फ्लॅगने होत नाही. जेव्हा आपण टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल ऐकतो, बोलतो, तेव्हा आपल्याला सतत भांडण करणारे किंवा खूप वाईट वागणारे लोक आठवतात. पण अनेक वेळा टॉक्सिक नाती ओळखणं खूप कठीण असतं. ती कधी सतत टीका करण्याच्या स्वरूपात दिसतात, तर कधी स्वतःच्या गरजा व्यक्त केल्यावर अपराधी वाटण्याच्या स्वरूपात, किंवा समोरची व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल याच्या भीतीने स्वतःचे मत न मांडण्याच्या स्वरूपात दिसतात. हळूहळू तुम्ही स्वतःचा आनंद बाजूला ठेवून फक्त नाती टिकवण्याचा प्रयत्न करता. यामुळे भावनिक थकवा निर्माण होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, निरोगी नातं तुम्हाला रोजच्या इथिक्स बद्दल कधीही विचार करायला हवत नाही. ते तुम्हाला आदर, विश्वास आणि भावनिक सुरक्षितेची हमी देतं. जब वी मेट फिल्म मधील डायलॉग आहे, मैं अपनी फेवरेट हूँ, स्पेशली इफेक्टिव्ह बिकॉज इट इन्हॅन्सेस सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ वर्थ. पण नेमकं याच्या उलट टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये घडतं. स्वतःला एक प्रश्न विचारा, या नात्यात मी स्वतःपासून दूर तर जात नाही ना? या प्रश्नाचं उत्तर बरंच काही सांगून जातं. एखाद्या नात्यामुळे तुम्हाला कधी भावनिक थकवा जाणवला आहे का? कमेंटमध्ये सांगा आणि लेनोराला फॉलो करा. धन्यवाद.